महाशिवरात्री व्रताचे नियम. ही कामे चुकूनही करू नका. तर ती कामे कोणती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांचे SS भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर मग पाहूया. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडताना गोड पदार्थाचा नैवेद्य करून भगवान शंकरांना दाखवून उपवास सोडावा. उपवास सोडताना पहिल्यांदा गोड पदार्थ घेऊनच मगच उपवास सोडावा. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री व्रताच्या पूजेमध्ये शिवपूजेत कोणत्या वस्तू निषिद्ध मानले जाते तर तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याची फुलं इत्यादींचा वापर शिवपूजेत केला जात नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यं. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करायला जाताना पूजेच्या ताटामध्ये आपणाला बेलपत्र, धतुराची फुले, फळं, पांढरी चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, शमी, मंदाराचे फूल इत्यादी साहित्य आपणाला शंकराची पूजा करण्यासाठी घेऊन जायचे आहे आणि माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान घेऊन जायचे आहे. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री दिवशी मंदिरात जेव्हा आपण भगवान शंकराची पूजा करतो त्यावेळेस पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे असणे चांगले असते. दक्षिणेकडे तोंड करून पूजा करू नये. फळ आपणाला मिळत नाही. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सोडतो त्यावेळेस जे पदार्थ आपण खातो त्या पदार्थामध्ये कांदा, लसूण नसलेले पदार्थ खावे. हे पदार्थ खाण्याअगोदर पहिले गोड खाऊन नंतरच इतर पदार्थ खावेत. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या उपवासाला जर तुम्ही रात्री जागरण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळते असे शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. महाशिवरात्री दिवशी जागरण केले तर त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते. श्री शिवाय नमस्तुभ्यं. महाशिवरात्री दिवशी मंदिरात जाऊन शिव भगवान शंकराची पूजा करताना पूजा करून झाल्यावर भगवान शंकराची 8 नावे घेऊन मग फूल अर्पण करावे. फूल अर्पण करून झाल्यावर मग शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावी. भगवान शंकराची 8 नावे कोणती आहेत तर भव, भर्व, रुद्र, पशुपती, उग्र, महान, भीम आणि ईशान ही 8 नावे आहेत. जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर काही महिलांना प्रश्न पडतो की मासिक पाळीमध्ये महादेवाचे नामस्मरण केले तर चालते का? तर हो, चालते. नामस्मरण करायला काहीच अडचण येत नाही. फक्त पूजा करायची नाही. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री दिवशी महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना तो बेल विषम संख्यामध्ये अर्पण करावा. महाशिवरात्री दिवशी किंवा इतर वारीही जेव्हा केव्हा तुम्ही बेलाचे पान तोडता त्यावेळेस पान तोडण्याआधी बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मगच पान तोडावे. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री दिवशी तुम्ही साधं मीठ न वापरता सैंधव मिठाचे सेवन करू शकता, कारण उपवास महाशिवरात्री व्रताला
साधं मीठ चालत नाही आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ली तर चालेल, परंतु भगर हा पदार्थ खायचा नाही. ओम नमः शिवाय. शेवटी काय असतं, आपली महादेवावर असणारी भक्ती आणि श्रद्धा तीच महत्त्वाची आहे. म्हणून श्रद्धेने हे व्रत करा, मनोभावे करा. महाशिवरात्रीचे व्रत खूप प्रभावशाली आहे. खास करून ज्या मुलींची विवाह होत नाही त्यांनी महाशिवरात्री व्रत केल्याने लवकरच त्यांना व्रताचे फळ मिळते, विवाह जुळून येतो. तसेच ज्या सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात त्यांचं सौभाग्य वाढतं. ओम नमः शिवाय. आणि ज्यांच्या कोणाच्या घरात आर्थिक अडचण आहे आणि पैशाची अडचण आहे किंवा कोणतं काम अडकलं आहे ते पूर्ण होत नाही, तर ही महाशिवरात्रीचे व्रत तुम्ही मनोभावे करा. महादेवाची पूजा मनोभावे केल्याने तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. ओम नमः शिवाय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.